आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा ग्रंथावर बोलणार आहोत जो लिहिला गेलाय शेकडो वर्षापूर्वी, पण आजच्या म्हणजे या इमोशनल इंटेलिजन्सच्या आणि सोशल मीडियाच्या जगात तो अगदी परफेक्ट बसतो. आपण समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोकमधील 7व्या श्लोकाचं आज विश्लेषण करत आहोत. अगदी बरोबर. आणि विशेष म्हणजे हा केवळ एक आध्यात्मिक उपदेश नाहीये. या श्लोकाकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर तो मानसिक परिपक्वता आणि उत्तम नेतृत्व विकसित करण्यासाठी बनवलेला एक अतिशय प्रगत असा मानसशास्त्रीय आराखडा वाटतो. हो, खरंय. मी वाचलंय की या श्लोकाची सुरुवात धारिष्ठ म्हणजेच धैर्याच्या उल्लेखाने होते. पण आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात किंवा अगदी कॉर्पोरेट जगात म्हणा, हे धैर्य नक्की कसं वापरायचं? कसं आहे, इथे धैर्य म्हणजे नुसतं संकटांशी शारीरिक पातळीवर लढणं नाहीये, तर जेव्हा लोक आपल्यावर टीका करतात किंवा खूप मोठा विरोध करतात, तेव्हा स्वतःच्या मनाचा समतोल ढळू न देणं. म्हणजे आतून शांत राहणं. नक्कीच. मानसशास्त्रात यालाच आपण इमोशनल रेग्युलेशन म्हणजेच भावनांचं नियंत्रण म्हणतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आतून शांत राहण्याची ताकद निर्माण करणे हा याचा मूळ अर्थ आहे. हे ऐकायला तसं खूप छान वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात कोणी अपमान केला किंवा अत्यंत वाईट बोललं तर शांत राहणं खरंच शक्य असतं का? राग तर येणारच ना. हो, राग येणे अगदी नैसर्गिक आहे. पण तिथेच तर खरी परीक्षा असते. श्लोकातील पुढचा मुद्दा आहे, मना बोलणे नीच सोशित जावे. म्हणजे वाईट बोलणं सहन करणं. हो, याचा आधुनिक मानसशास्त्रीय अर्थ असा की जेव्हा आपण रागात लगेच प्रतिक्रिया देतो तेव्हा आपला मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये असतो आणि आपण आपलं तारतम्य विसरतो. आपण भान विसरून काहीही बोलून जातो. अगदी तेच. पण जर आपण फक्त एक क्षण थांबलो, ती सहनशीलता दाखवली, तर आपण मेंदूला शांत विचार करण्याची एक संधी देतो आणि रागाच्या भरात होणाऱ्या चुका नक्कीच टाळतो. म्हणजे प्रत्येक वेळी रिॲक्ट न करणं ही सुद्धा एक मोठी ताकद असू शकते. पण नुसतं शांत राहून नेहमीच भागत नाही ना. जर उत्तर द्यायची वेळ आलीच तर ते कसं असावं यावरही हा श्लोक काही मार्गदर्शन करतो का? अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलात. तिथेच नम्रवाणीचा मुद्दा येतो. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आपण काय बोलतो यापेक्षा कसं बोलतो हे जास्त महत्वाचं आहे. हो, आपला टोन खूप मॅटर करतो. अगदी बरोबर. समोरचा माणूस रागात असला तरीही संयमाने आणि आदराने संवाद साधल्यास परिस्थिती निवळायला मदत होते. आपली भाषा हाच आपल्या व्यक्तिमत्वाचा खरा आरसा असतो. खरंय, कठोर शब्दांऐवजी नम्रतेचा वापर केला तर मोठमोठे वादही सहज सुटतात. आणि कदाचित म्हणूनच या श्लोकाचा शेवट मने जिंकण्यावर होतो. हो, कारण अधिकाराने किंवा ओरडून कोणाला तरी तात्पुरतं गप्प करता येईल, पण अशाने लोकांची मनं जिंकता येत नाहीत. हाच तर या सगळ्याचा मुख्य उद्देश आहे. मना सर्व लोकांसी रे निवावे. म्हणजे प्रेमाने शांत करणे. हो, नुसती सत्ता किंवा अधिकार गाजवून चालत नाही. लोकांसोबत प्रेमाने वागून त्यांना जिंकता आलं पाहिजे. हे एका उत्तम नेत्याचं लक्षण आहे. जो नेता स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो आणि इतरांना समजून घेऊन त्यांच्याशी नम्रतेने वागतो, तोच लोकांचा खरा विश्वास मिळवतो. पण आजकाल सोशल मीडियावर नजर टाकली तर याच्या अगदी उलट चित्र दिसतं. हो, तिथे क्षुल्लक गोष्टीवरून लगेच भडका उडतो. कोणीही काहीही बोलत असतं आणि लगेच त्याला कठोर भाषेत उत्तर दिलं जातं. हो, अगदी लगेच रिप्लाय देण्याची घाई असते सगळ्यांना. आजकाल ही लगेच प्रतिक्रिया देण्याची जणू सवयच बनली आहे. पण म्हणूनच हा 400 वर्षापूर्वीचा विचार आज जास्त प्रासंगिक ठरतो. जो माणूस डिजिटल जगातल्या या सततच्या गोंधळातही स्वतःला शांत ठेवू शकतो, तोच खरा जिंकतो. नक्कीच. चिथावणीला बळी न पडता जो सहनशीलता दाखवू शकतो, तोच खऱ्या अर्थाने मानसिकदृष्ट्या परिपक्व असतो. थोडक्यात सांगायचं तर धैर्य, सहनशीलता, नम्रता आणि प्रेमाने वागणं हे 4 गुण माणसाला केवळ जीवनात यशस्वीच करत नाहीत, तर खऱ्या अर्थाने आदरणीय बनवतात. अगदी योग्य सारांश काढलात. तर मग आजच्या या चर्चेच्या शेवटी एका प्रश्नाचा विचार नक्की व्हायला हवा. पुढच्या वेळी जेव्हा कोणत्याही विरोधाचा किंवा कठोर शब्दांचा सामना होईल, तेव्हा लगेच रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त एक क्षण थांबून ती शांतता स्वतःची ताकद बनवली तर त्यामुळे नातेसंबंध आणि स्वतःची मानसिक शांती किती पटीने वाढू शकेल.